मित्रांनो, रानावनात एकाकी पडलेलं फूल जसं कोणाच्याही कौतुकाची वाट पाहत नाही, तसं प्रामाणिक माणूस कोणाच्याही सोबतीची वाट बघत नाही. आयुष्यात मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. असते तर फक्त ती सुंदर मनाची व अटूट विश्वासाची. माणसामधील विश्वास हा पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत पण उभा करू शकतात. आयुष्यात आलेल्या वाईट काळात जो संघर्ष करतो तोच माणूस भविष्यात सुख भोगतो. माणसाने केलेली मेहनत त्याला थकवते, पण तोच संघर्ष माणसाला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. आयुष्यात जर काही शिकायचं असेल तर आपल्या वाईट परिस्थितीत शांत राहायला शिका. यशस्वी माणूस होण्यापेक्षा जीवनात उपयोगी पडणारा माणूस बना. तुम्ही नक्कीच पुढे जा. जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानून सुखी राहायला शिका. गरजा कधीच कमी होणार नाही. जीवनात न मिळालेल्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही. आहे त्या परिस्थितीत लढायचं व जिंकायचं. आयुष्यात चिखलात उगलेल्या कमळासारखं राहायचं. वेळ आली की आपलं सुंदर प्रदर्शन जगायला दाखवायचं. परिस्थिती माणसाला वाईट मार्गावर जाण्यास भाग पाडते, पण जायचं की नाही हे आपल्यावर असतं. एका हाताने जशी टाळी कधीच वाजत नाही. प्रसंग कसा का असेना, दोन्ही बाजूने विचार करा, सर्व समस्या सुटते. आयुष्य हे गाडी चालवण्यासारखे आहे. कधी कधी मागे बघायला हरकत नाही, पण सरळ बघत राहा, कारण वेळ ही कोणासाठी थांबत नाही. आकाशात उंच उडणारा पतंग आणि माणसाचं आयुष्य यात एकच समानता आहे. या दोघांनाही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते. माणसाचा स्वभाव थोडा तिखट असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणाकडे नसते. जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला. दुनिया आपोआपच बदलून जाईल. जीवनात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या आणि स्वतःवर लक्ष निर्धारित ठेवा. आजकाल जगात जास्त गोड असल्यास लोक त्याचा फायदा घेतात, म्हणून त्यांना हिशोबात ठेवा. मनातून उतरलेल्या लोकांना मनातच नाही तर सुटणाऱ्या विचारामध्ये पण नाही ठेवायचं. कायद्याचा अभ्यास करूनही सत्य बोलण्यासाठी गीतेची शपथ घेतली जाते. मग सत्य जाणून घेण्यासाठी गीतेचा अभ्यास का केला जात नाही?